शेवटी आम्ही आमच्या ड्रीम प्लेसवर गेलोच, ते पण खूप थाटात. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. भावनो, आज सकाळी सकाळी 4 वाजता उठून मी इलकीला आलो होतो, कारण आज जायचं होतं आपल्याला आपल्या ड्रीम प्लेसवर. आपलं ड्रीम प्लेस म्हणजेच चिखलदरा. आणि मग थोडा वेळ बसल्यानंतर इलकीला आम्ही निघालो चिखलदराला जाण्यासाठी. थोडं पुढे गेल्यानंतर आमच्या पोट्ट्यांना लागली होती भूक, त्याच्यामुळे आम्ही नाश्ता करायला थोडस थांबलो हॉटेलवर. पण आमच्या सोबत इथं पण स्कॅमच झाला, आणि मग त्या स्कॅमचा सामना करून आम्ही परत निघालो चिखलदराला जाण्यासाठी. आणि मग थोडं पुढे आलोच होतो, तेवढ्यातच ड्रायव्हरने सांगितलं की माझ्या गाडीला पण आता भूक लागली, त्याच्यामुळे आम्हाला पेट्रोल पंपावर थांबावं लागलं. आणि मग गाडीचा पोट भरून आम्ही निघालो आमच्या दिशेने. आणि पोट्ट्यांनी नाश्ता केला होता, त्याच्यामुळे त्यांच्यात पण पॉवर आली होती बरं का, त्याच्यामुळे ते थोडं जास्तच जोश दाखवत होते. आणि मग 300-400 किलोमीटर गेल्यानंतर आम्हाला परत चहाची तलप आली. आणि अशा वातावरणात चहा म्हणजे एकदम जन्नत बरं का. चहा पिऊन आम्ही आलो डायरेक्ट चिखलदराच्या पहिल्या घाटात. आणि मग इथं थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही परत निघालो आमच्या दिशेने. मग डायरेक्ट आम्ही पोहोचलो पहिल्या प्लेसवर. या जागाचं नाव तर मला माहिती नाही, पण एवढं माहित आहे की हे चिखलदरामध्येच येते. आणि भावना, इथून खूप डेंजर व्ह्यू दिसत होतं बरं का. आणि मग सगळ्याचे फोटो काढून आमचा विचार झाला शाहरुख खान पोच द्यायचा. आणि पोट्ट्यांनी तर असं पोच दिलं की शाहरुख खान पण यांच्या पुढे लाजेल. आणि भावना, हा व्हिडिओ शाहरुख खान पर्यंत पोहोचवा बरं. आणि आपला पार्ट 1 इथे समाप्त होतो, आणि दुसऱ्या पार्ट साठी फॉलो करून घ्या.